होळीचा उत्सव आपल्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातोय। सध्या आपण बदलापूर पूर्व येथील गावदेवी मंदिर परिसरात आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं मी अमित अगदी मनापासून स्वागत करतो। होळीच्या उत्सवाची माहिती घेत असताना सध्या बदलापूर शहरातील अत्यंत जुनी पारंपरिक होळी म्हणून प्रचलित असणाऱ्या कुळगाव अग्राडी परिसरातील ही होळी आपण जर पाहिली तर सर्व ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी एकत्र येत साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा खूप पारंपरिक उत्सव आहे। मागील अनेक वर्षे ही परंपरा ही संस्कृती सर्व ग्रामस्थांनी जपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर हा उत्सव जो आहे तो थाटामाटात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सर, पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करतायत, एक उत्साहाचा आनंदाचं भक्तिमय वातावरण आहे। ग्रामस्थांनी परंपरा जपली, कसा आनंद होतो? आनंद म्हणजे या सणाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आम्ही नेहमी। आणि आमचे सर्व गावकरी इथे जमून म्हणजे जवळजवळ 150-200 वर्ष त्याऐवजी जास्त पण झाली असतील, आम्हाला तेवढं माहिती नाही, पण पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे। पूर्ण गाव एक होळी अशी परंपरा आमची आहे आणि ती आहे आणि आतापर्यंत ती चालू होत राहिलेली आहे। सगळ्यांना एकत्र आणणारा उत्सव आणि सगळ्यांना एकत्र आणि सगळे आपापसातले मतभेद विसरून सर्वजण इथे येतात आणि आनंद मोठ्या गोविंदाने आनंद साजरा करतात आणि ही परंपरा पुढे चालू राहावी ही आम्ही गावदेवी चरणी एक प्रार्थना करतो। तर कसा आनंद होतोय इतके वर्ष तर कुळगावची ही पिढ्यानपिढ्या चालत असलेली होळी कुळगावकरांनी जपलेली आहे। याबरोबर सर्वच सण जवळजवळ कुळगावामध्ये चांगल्या प्रकारे साजरे होतात। गावच्या हरिशेठ भोईरसारख्या ह्या अजून ते जुने व्यक्ती आहेत, अजूनही त्या प्रत्येक सणामध्ये सहभागी असतात। अशा गावकऱ्यांच्या बऱ्याचशा हिस्ट्री आहेत त्या होळीच्या मागे, सगळ्यांची नाळ जोडलेली आहे। आणि सांगायचा उद्देश एवढाच की या आता शहर वाढलेलं आहे, बदलापूर सारखं शहर वाढवलं आहे, असे सण एकत्र व्हावेत आणि या होळीच्या निमित्ताने ही होळी याचं दहन याच्यासाठी करायचं आहे की बदलापुरावर आता बरेच बदलापूरचं नाव वाईट गोष्टीने गाजत आहे। बरोबर, तर ते सर्व या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती जळून जावं आणि पुन्हा एकदा बदलापूरचं नाव चांगल्या प्रकारे यावं असे मी आमच्या गावकऱ्यांतर्फे विनंती करतो। सर, उत्साहाचा आनंदाचं वातावरण, सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत, काय होलिका मातेकडे प्रार्थना असणार आहे? होळी सगळी म्हणजे सर्व मिळून सुखात याने करतात। सर, एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण, सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहे, एक गाव एक होळी, अनेक परंपरा वर्षानुवर्ष आपण जपलेली आहे, काय सांगा? शेकडो वर्षाची ही परंपरा आम्हाला सुद्धा युवकांना आनंद वाटते की शेकडो वर्षी परंपरा बी आम्ही जपतोय आणि आमचे होळीचा मान दरवर्षी पोलीस पाटलांना दिला जातो। ह्या वर्षीचे पोलीस पाटील आमचे आहेत ती हेमंतजी पाटील, यांचे वडील आमचे पोलीस पाटील होते, त्यांच्या हस्ते आम्ही होळी दहन करायचो, परंतु ते त्यांचं अल्पशा आजारांना निधन झालं। त्यांना आम्ही नेहमी सदैव स्मरणात ठेवतो। परंतु यावर्षी आमची मानाची होळी असते गुळगावची, ती हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही होळी दहन होणार आहे। आणि मी सांगतो की बदलापूरमध्ये जे आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यानी या होळीच्या मातेकरांनी प्रार्थना आहे की ही सगळी विकृत बुद्धीची जे आमच्या बदलापूर शहरामध्ये आलेली आहेत त्यांची बुद्धींचा दहन होऊ दे अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो। नक्कीच आपण पाहिलं सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। दादा, एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण, सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत, कशा प्रकारे आजचा होळीचा उत्सव आपण साजरा करतो? होळी म्हटलं की संपूर्ण गाववाल्यांचा हा उत्साह असतो। खरं तर हा होळीचा इतिहास म्हटलं तर वर्षानुवर्ष हा एक गाव एक होळी जी संकल्पना आहे ही पूर्वीपासून चालू आहे। तर या होळीच्या दिवशी संपूर्ण या पंचकृषीचे सर्व गाववाले एकत्र जमून त्या होळीचं दहन करत असतात आणि गावचे पाटील असतात त्यांना हा मान असतो आणि ते पाटील या गावाची होळी पेटून घेत। खरं तर असं होतं की इथली होळी पेटल्यानंतर पूर्ण बदलापूरची होळी पेटायची, आता सगळं थोडासा बदल झाला। आता यावर्षी आपण जरा ग्रहण असल्यामुळे ही होळी लवकर पेटणार आणि हा इतिहास जो आहे हा एक पिढीपासून दुसऱ्या पिढीला हा फॉरवर्ड होतो आणि त्यात सगळे गाववाले सामील होतात आणि जे काय पिढा जी काय असते त्या वाईट सगळ्या गोष्टी आहेत ते दहन होतात आणि एक चांगलं वातावरण आणि शिमग्याला म्हणून सुरुवात होते या होळीच्या माध्यमातून। नक्कीच आपण पाहिलं कुळगाव अग्राडी इथे मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी ही होळी ती साजरी केली। बदलापूरमधली सगळ्यात मोठी आणि पारंपरिक होळी म्हणून या होळीला ओळखलं जातं, ही होळी प्रचलित आहे। आणि आपण जर पाहिलं तर या परिसरातील स्थानिकांची ग्रामस्थांची
मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला या होळी उत्सवाला पाहायला मिळते आणि एक परंपरा या होळीच्या उत्सवाला आहे. सर्वप्रथम येथे होळी लागायची, त्याच्यानंतर बदलापूर पूर्वी संपूर्ण हा ग्रामीण पट्टा होता, त्याच्यानंतर गावातल्या सगळ्या होळी पेटल्या जायच्या अशी आख्यायिका आहे. अशी या ठिकाणी सर्व या लोकांची जी आहे ती त्यांनी आपल्याशी बोलताना ही सगळी माहिती सांगितलेली आहे. आता आपण जर पाहिलं तरी किती मोठी होळी आहे आपण पाहू शकतो. शेजारीच गावदेवी मंदिर आहे, गावदेवी तलाव आहे आणि त्याच परिसरामध्ये ही होळी जी आहे ती अनेक वर्ष, शेकडो वर्ष मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते आणि सर्व ग्रामस्थांना एकत्र आणत आपण बघू शकतो. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा होळीचा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात उत्साहात जो आहे तो साजरा केला जातो आणि आपण ग्रामस्थांशी संवाद साधला जातो. त्यांनी सांगितलेलं आहे की जी काही विनाश बुद्धी बदलापूरमध्ये सुरू आहे, जी काही विकृती सुरू आहे, तिचाही या होलिका मातेमध्ये या होळीचरणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे, तिचा नाश होऊ दे असं त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आणि आता आपण बघू शकतो थोड्याच वेळात आरती होणार आहे आणि हा संपूर्ण भक्तिमय सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या परिसरातील नागरिकांची, ग्रामस्थांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात या ठिकाणी होळीचं दहन जे आहे ते केलं जाणार आहे आणि मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात हा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो.